मित्रांनो, 2026मध्ये राशन कार्डमधून बऱ्याच लाभार्थ्याची नावं ही कमी होणार आहेत. ती नेमक्या कोणत्या लाभार्थ्याची नावं कमी होणार आहे आणि त्यामागचं नेमकं कमी होण्याचं कारण काय आहे, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कृषी सल्ला JR&D योजना. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, राशन कार्डचे जर तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचे जर का लाभ घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला राशन कार्डची KYC करणं हे बंधनकारक असणार आहे. आणि ही जर KYC तुम्ही केली नाही तर तुम्हाला राशन कार्डमधून जे आतापर्यंतचे जे लाभ मिळत आलेले आहेत त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. मित्रांनो, ही KYC ही त्या लाभार्थ्याची करायची आहे ज्यांची नावं आपल्या राशन कार्डमध्ये आहेत. त्या सर्व लाभार्थ्याचे आधार कार्ड घेऊन तुम्हाला तुमच्या गावच्या जो राशन दुकानदार आहे त्या राशन दुकानदाराकडे जाऊन तुम्हाला तुमचा थंब देऊन ही KYC करावी लागणार आहे. जर तुम्ही याआधी ही KYC केलेली असेल तर तुम्हाला ती KYC परत करायचं काम नाही. आणि जर तुम्ही ही KYC केलेली नसेल तर ती KYC करणं बंधनकारक आहे. ती KYC नक्की करून घ्या. जर तुम्ही ही KYC केली नाही तर तुमचं नाव हे 2026मध्ये हे कमी केलं जाणार आहे आणि तुम्ही त्या योजना असतील, ते जे लाभ असतील त्याच्यापासून तुम्ही वंचित राहणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही बाहेर गावामध्ये जर का राहिला असणार तर त्या गावामध्ये जे राशन दुकानदार असेल त्या राशन दुकानदाराकडे जाऊनच तुम्हाला ही KYC करावी लागणार आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि तुमचे फॅमिली मेंबर जे त्या राशन कार्डमध्ये ज्यांची नावं आहेत त्या सर्वांना तिथे घेऊन जाऊन तुम्ही त्या राशन दुकानदाराकडे ही KYC करू शकता. त्याच्यामुळं जर तुम्ही ही KYC थंब देऊन जर का केली नाही तर ती KYC लवकरात लवकर करून घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओला नक्की कमेंट करा. चला मित्रांनो,